कर्जत खोपोली खालापूर परिसरातील स्थानिक तरुणींना रोजगारात प्राधान्य मिळावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाएल्गार आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे। टाटा स्टील व गोदरेज कंपनीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला। मोद्रे येथील रॉयल गार्डन येथे झालेल्या बैठकीत आंदोलनाची दिशा, मागण्या आणि नियोजनावर चर्चा झाली। यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे यांचा सत्कार करण्यात आला। तसेच माजी नगराध्यक्ष राजेशजी लाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असून त्यांच्या सहकाऱ्यांनीही पक्षात प्रवेश केला। स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी युवक, युवती, महिला, विद्यार्थी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। आंदोलन शांततामय व शिस्तबद्ध पद्धतीने करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। उपस्थिती या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील पाटील, अश्विनीताई पाटील, पंकज पाटील, राजेंद्र निगुडकर, दीपक श्रीखंडे, संतोष बैलमारे, भगवान शेठ भोईर, मनीष यादव, संतोष गुरव आणि सीताराम कुंभार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी आपल्याला मगाशी माझ्या मनोगतामध्ये सांगितलं 3 तारीख आम्ही 3 तारखेला आम्ही आमचं आंदोलन काढतोय। त्या आंदोलनामध्ये प्रथम आम्ही गोदरेज आणि टाटा स्टील या कंपनींच्यावर आंदोलन करतोय। आम्ही कर्जतवरून सकाळी 9:30 वाजता इथून निघणार आहे आणि कमीत कमी आमचं 25 ते 30 हजार तरुणींचं हे आंदोलन असणार आहे। आणि त्या आंदोलनामध्ये कुठल्याही पक्षाचा सिम्बॉल नसणार आहे। त्यामध्ये तिरंगा झेंडा असणार आहे, गळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पट्टा असणार आहे आणि हा पट्टा घेऊन आम्ही गोदरेज गेटवर जाऊन लॉक बंद आंदोलन आम्ही करणार आहे। पहिलं जाऊन आम्ही गेटला लॉक लागणार, जोपर्यंत आमचा मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत गोदरेज कंपनी आणि टाटा कंपनीचं लॉक उघडणार नाही। एकंदरीत तरुणांना जेवढं आव्हान केलंय त्यानंतर तुम्ही मिसळसाठी पण नंबर दिला होता, कसा प्रतिसाद तरुणांकडून आला? 30 ते 35 हजार तरुणांचे मिस कॉल आमच्या मिस कॉल कॅम्पेनिंगमध्ये आलेला आहे। त्यामध्ये आमचा एकच प्रांजल हेतू आहे, तर किती तरुण बेरोजगार आहेत त्यातून आम्हाला तरुणांनी मिस कॉल मारून आम्हाला मेसेज सुद्धा केलेले आहेत। तर असं आमच्या कंपनीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आमचा बाकी हेतू नाही, त्यामध्ये फक्त आमचा एकच हेतू आहे तर आपल्या कर्जत खालापूरमध्ये किती बेरोजगार तरुणी आहेत यासाठी आमचा तो प्रांजल प्रयत्न होता। आंदोलनाचा शेवट आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय शांती नाही। नितीन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला विरोध केला होता, तरी सुद्धा तुम्ही त्यांना परत आवर्जून आमंत्रण करणार आहात? मी सर्व पक्षाच्या सर्व प्रमुखांना आमंत्रित करणार आहे। त्यामध्ये कोणीच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा नाही द्यायचा तो प्रत्येक पक्षाचा विषय असणार। आदरणीय सुधा भाऊ असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींनी किंवा एकंदरीतच कर्जत खालापूर स्थानिक असलेल्या कारखानदारी बाबतीत त्या ठिकाणी मांडलाय, त्याला सर्वांनी मिळून सहकार्य करावं आणि 3 तारखेला माझ्या युवकांना असेल, माझ्या युवती भगिनी असेल ज्यांनी आज शिक्षण घेतलंय मात्र आज रोजगार त्यांना नाही, अशा सर्वांनी मोठ्या संख्येने खालापूरला उपस्थित राहावं अशीच माझी विनंती। धन्यवाद।